सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले 8 पर्यटक समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। यापैकी तिघांचा मृत्यू झालाय। तिघांना वाचवण्यात यश आलंय तर 2 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। ही घटना शनिवारी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास घडली। बेळगाव आणि कुडाळ येथील हे पर्यटक एकाच कुटुंबातील होते। दुपारी त्यांनी हॉटेलमध्ये जेवण केलं आणि नंतर सगळे मिळून शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले। त्यावेळी त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज आलाच नाही आणि अचानक मोठी लाट आली। त्यामुळे एकाचा तोल गेला आणि बाकीचे त्याला वाचवताना लाटेत वाहून गेले आणि काही क्षणातच सगळे खोल पाण्यात गेले। स्थानिकांनी हे पाहताच आरडाओरड सुरू केली आणि बचाव कार्य सुरू केलं। त्यात 4 जणांना बाहेर काढण्यात आले, मात्र त्यापैकी तिघांचा मृत्यू झालाय आणि एक महिला गंभीर जखमी आहे। तिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतरांचा शोध घेतला जातोय। समुद्रात त्यावेळी उधाण आलं होतं आणि किनाऱ्याजवळ खोल खड्डा असल्यानं पर्यटक त्यात अडकले असं सांगितलं जातंय। मात्र मागील काही दिवसांपासून हवामान विभागानं पावसाचा शिवाय वातावरणातील बदलाबद्दल सतर्क केलं असताना सुद्धा पर्यटकांच्या एका चुकीमुळे तिघांना आपला जीव गमवावा लागलाय।